नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार जयवंती अकॅडमी चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आपण बघत आहात महाराष्ट्रामध्ये जी नवीन जाहिरात आली आहे ती म्हणजे काय, तर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर या ठिकाणी वॅकेन्सी निघाली आहे. यामध्ये कोणते कोणते पद भरणार आहेत, गट क चे आहे, गट ड चे आहे, मग पात्रता काय असणार याला, त्यानंतर लास्ट डेट कधी आहे, कधीपासून फॉर्म चालू होतो, फॉर्म भरायला वेळ काय आहे, म्हणजेच फीज किती लागणार, ह्या सगळ्या बाबी आपण ह्या जाहिरातीमध्ये बघणार आहोत. तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण इथून पुढे याबाबत कुठलीही माहिती तुमची मिस होणार नाही. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमचं टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तो तुम्ही जॉईन करून घ्या. ठीक आहे, चला तर व्हिडिओला सुरुवात करू टाइमपास न करता. इथे एकदम सरळ सरळ तुम्हाला फक्त जागा दाखवणार आणि काय पात्रता. 175 जागा भरल्या जाणार आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात वॅकन्सी आहे वेगवेगळ्या पदासाठी. इथे बघा, सुरुवातीला जाणून घ्या की अर्ज कधीपासून चालू होतोय. आजपासून म्हणजे 28 फेब्रुवारी. लास्ट डेट कधीपासून आहे, तर 20 मार्च पर्यंत लास्ट डेट आहे. ठीक आहे, यानंतर परीक्षा शुल्क किती आहे मी सांगतो. ओपन मध्ये कॅन्डिडेट असेल 1000 रुपये आणि कास्टमध्ये रिझर्व्ह कॅटेगरीला 900 रुपये असणार. पेपर ऑनलाईन होणार आहे. ऑनलाईन जर असेल तर फक्त गट क चे आणि म्हणजे लिपिक संवर्गासाठी सांगतो, कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक यांच्यासाठी ऑनलाईन पेपर असेल. 100 प्रश्न असतील 200 गुणासाठी, दोन्ही पदासाठी सेम. बाकी जे पद आहे त्या सर्वांना त्या त्या फील्डनुसार प्रश्न म्हणजे टेक्निकल प्रश्न असणार आहे. चला तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. इथे दिसते तुम्हाला महाराष्ट्र पशु विज्ञान विद्यापीठ, हे तुमचं पे स्केल आहे. पे स्केल म्हणजे यामध्ये वेगवेगळे पद आहे. आपण फक्त 2 ते 3 पदांपर्यंत बघणार आहोत, जे की तुम्हाला कॉमन आहे आता महाराष्ट्रामध्ये. इथे बघा, तुम्हाला अधिदान व लेखाधिकारी 41,800 बेसिक आहे, एक पद आहे. सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक आपण एवढ्यापर्यंत नाही जात, कारण भरपूर विद्यार्थी हे कोर्स वगैरे केलेलं नसतं. आपल्याला भरता येते कोणते पदं बघा, इथे तुम्हाला दिसतात. इथे ऑपरेशन थिएटर टेक्निशियन आहे, शस्त्रक्रियागृह तंत्रज्ञ, वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक, हे पण फॉर्म भरू शकता तुम्ही. त्यानंतर दूधशाळा सहाय्यक, हे नाही, क्षकिरणवाले पण भरू शकता. प्रयोगशाळा सहाय्यकचं सुद्धा भरू शकता. इथे तुम्हाला फक्त कॉमन कोणते आहे, तर इथे दिसते तुम्हाला वरिष्ठ लिपिक. हे ग्रॅज्युएशन प्लस इंग्रजी 30 आणि 40 दोन्ही पाहिजे. त्यानंतर हे 10वी बेसवरच आहे पदं, पण ITI पाहिजे बाकीच्यांना. ठीक आहे, त्यानंतर इथे टेक्निशियनला वेगळं पॅरामेडिकल कोर्स पाहिजे. आणि इथे दिसते तुम्हाला गट ड चे 10वीवर आहे, पण तरीसुद्धा इथे तुम्हाला ग्रंथालय परिचर 10वी बेसवर आहे. बेसिक 1 नंबर आहे, पण त्याला तो कोर्स लागतो. ठीक आहे, म्हणजेच इथे सगळे टेक्निकल कोर्स आहे, ते कोर्स केलेले आहे. पण लिपिक टंकलेखनला कोर्स नाही. ग्रॅज्युएशन प्लस तुमचं टायपिंग हे 2 लागणार आहे. बाकी सगळे कोर्स हे गट ड ची जागा बघा, इथे गट ड ची जागा आहे. इथे दिलंय गट ड ची ज्युनियर म्हणजे कनिष्ठ तंत्रज्ञ तारातंत्री आणि लाईव्ह स्टॉक असिस्टंट पशुधन सहाय्यक, ह्या गोष्टी आहे. चांगला पगार आहे, पण इथे तुम्हाला तो कोर्स पाहिजे. मग आता इथे आपल्याला बघायचं काय, तर इथे लिपिक सगळ्यात महत्त्वाचं, लिपिक टंकलेखन एकूण 37 पदं आहे आणि वरिष्ठ लिपिक हे 2च पद भरायचे आपल्याला. 2च पदासाठी आपण ही जाहिरात काढलेली आहे. वरिष्ठ लिपिकचे आहे 14 आणि 37 काय कनिष्ठ लिपिक. मग ह्यासाठी काय पात्रता, लास्ट डेट तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. कास्टनुसार तुम्ही ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाणार. इथे तुम्हाला फक्त काय सांगतोय, दाखवतोय तुमच्या कास्टमध्ये किती जागा आहे. ठीक आहे, हे बघा 200 प्रश्न असतील, ते तुम्हाला मी आत्ता वर सांगितल्याप्रमाणे. ठीक आहे, म्हणजेच हे 160 प्रश्न, 120 गुण, कॉमन प्रश्न 25 25 25 25 प्रश्न काय असणार बघा. मराठीसाठी तुम्हाला मराठी गणित बुद्धिमत्ता, GK आणि काय असतं चालू घडामोडी याच्यातच असतं, आणि असतं इंग्रजी ग्रामर. असे हे 25 प्रश्न, हे सुद्धा 25 प्रश्न, हे सुद्धा 25 आणि मराठीसुद्धा 25, असे एकूण 100 प्रश्न. एका प्रश्नाला 2 गुण म्हणजे किती गुण, 200 गुणासाठी ही पेपर असेल. ठीक आहे, हे झालं प्रश्न. त्यानंतर इथे बघायची तुमची कास्टनुसार तुमची वॅकन्सी किती आहे, कोणत्या कास्टला किती वॅकन्सी आहे हे बघायचं आहे आता आपल्याला. क्वालिफिकेशन मी सांगितलं आता, ग्रॅज्युएशन प्लस टायपिंग लागतं वरिष्ठसाठी पण आणि कनिष्ठसाठी पण.
ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर भेटून जाणार. पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. वरिष्ठ सहाय्यक, दुग्धशाळा सहाय्यक, क्षयकिरण तंत्रज्ञ, पशुचिकित्सक, रुग्णालय तंत्रज्ञ, शस्त्रक्रिया गृहपरिचर, वरिष्ठ लिपिक. हे बघा वरिष्ठ लिपिकमध्ये काय काय, तर हे तुमच्या एकूण जागा किती आहे तर 14. कोणत्या कोणत्या काय बघून घ्या तुम्ही. त्यानंतर कनिष्ठ लिपिकला 37 जागा आहे. खाली येते कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यक, औषध वितरक, वाहन चालक. त्यानंतर इथे आहे कनिष्ठ यांत्रिकी ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा परिचर, ट्रॅक्टर चालक, ऋणोपचार, लिपिक न टंकलेखन. इथे दिसतंय बघा, हे आहे लिपिक टंकलेखन. एकूण 37 पद आहे इथे दिसते. मग कोणत्या कास्टमध्ये आहे हे तुम्ही बघू शकता. एवढ्या जागा आहे. तुम्हाला फॉर्म भरायचे. आपण पेपर सेटसुद्धा पुरवण्यात जाणार आहे. तुम्हाला ह्याच पॅटर्ननुसार पेपरला प्रश्न विचारतील, ते सुद्धा तुम्हाला या व्हॉट्सअप क्रमांकावर भेटून जाणार. 7875034127 या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्हाला 6 पेपर भेटेल. किती पेपर भेटेल? 6 पेपर. आणि या पॅटर्ननुसारच तुम्हाला पेपरला प्रश्न येतील. 6 पेपर असणार. 150 रुपये. किती रुपये? 150 रुपयाला. कारण आपला रेकॉर्ड आहे. आत्तापर्यंत जे पण आपण टेस्ट सिरीज घेतली त्याचा फायदा 100% पोरांना झालेला आहे. या 6 पेपर जर घेतले तुम्ही, सोडवले, तर ह्यातून तुम्हाला जवळजवळ 70 ते 80% प्रश्न कव्हर होतील. ठीक आहे, या टाईपचे. म्हणजे एकदा प्रॅक्टिस केली 6 पेपरची तर झाले. तुम्ही 70% तुमची प्रॅक्टिस झाली, म्हणजे तुम्हाला 30% ते पण चालू घडामोडी आणि GKवर डिपेंड असतं. ठीक आहे, एवढंच सांगायचं होतं. लास्ट डेट वगैरे सगळ्यांना कळली. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.